नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत। आज भव्य दिव्य असं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं मैदान रयत क्रांती संघटना पुरस्कृत देवेंद्र फडणवीस केसरी पर्व दुसरं ओपन बैलगाडी शर्यतीचं नियोजन पार पडलं। हे मैदान अतिशय चांगल्या प्रकारे पार पडलं। जसं आयोजकांनी सांगितलं होतं तसं की सूर्याच्या प्रकाशामध्ये फायनलचा फेरा पार पडेल, तसं आज 5 वाजता आज भव्य दिव्य असा फायनलचा फेरा पडला। तर गट क्रमांक 6 मध्ये बकासूरवरती अन्याय झाला का, त्या महिब्या बैलाची शेपटी त्या ड्रायव्हरने चावली का, त्याच्यावरती भारतीय बैलगाडी संघटनेने कोणता निर्णय घेतला, याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुरा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत। तर सुरुवात प्रथमला पाहूया। तर या मैदानामध्ये कोणकोणते बैले 9 बैले आज फायनलचे मानकरी ठरले, ते कोणकोणते क्रमांकाप्रमाणे पाहूया। तर सर्वात पहिला 9व्या क्रमांकाचा मानकरी ठरला तो म्हणजे मोन्या आणि काना, जे सिद्धी आदिकराव हुबाले यांच्या नावावरती आज नशीब आजवलं आणि ते त्यांची जोडी आज 25,000 क्रमांकाची मानकरी ठरली आणि त्याच्यासोबत गुलालची सुद्धा मानकरी ठरली। तर दुसऱ्या 8व्या क्रमांकाची मानकरी ठरली ते म्हणजे विठ्ठल नाना यांची नवीन खरेदी तेजाबाई आणि त्याच्यासोबत सप्त हिंदी केसरी सुंदर, जे निसर्ग गार्डन कात्रज यांच्या नावावर पळतो। ही जोडी सुद्धा आज 35,000 रुपये म्हणजे मानकरी ठरली आणि गुलालची मानकरी ठरली। तसंच 7व्या क्रमांकाची मानकरी ठरली ते म्हणजे 4x4 गजा आणि त्याच्यासोबत होता बादल, जे यशवंत रामभाऊ जोशी मुंबई यांच्या नावावरती तिने आज गाडी पळवली आणि ती आज गाडी ठरली ती म्हणजे 55,000 रुपयाची आणि गुलालची मानकरी ठरली। तर दुसरं पाहायला गेलं तर 6व्या क्रमांकाचे मानकरी होते ते म्हणजे जावेद भैया तांबे यांचा सर्जा आणि त्याच्यासोबत होता सुंदर, ती गाडी आज 75,000 रुपयाची मानकरी आणि गुलालची मानकरी ठरली। तर दुसरं पाहायला गेलं तर या मैदानामध्ये 5व्या क्रमांकाची मानकरी होती ते म्हणजे बादल, जो सासवडचा बादल आणि त्याच्यासोबत घाणनकरांचा जो बब्या आणि एक बादल, आज ते 5व्या क्रमांकाचे मानकरी ठरले आणि ते आज 75,000 रुपयाचे मानकरी ठरले। तर दुसरं पाहायला गेलं तर आज 4थ्या क्रमांकाचे मानकरी ठरले ते म्हणजे 4x4 कबाली, तनिष्का सागराजे घाडगे यांच्या नावावरती आज नशीब आजवलं आणि त्याच्यासोबत होता तो म्हणजे संग्रामाने आज कबाली, आज ते 4थ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आणि ते आज 1,00,000 रुपयाचे मानकरी ठरले। तर दुसरं पाहिलं तर 3य क्रमांकाचे मानकरी ठरले ते म्हणजे आनंद तारेकर यांचं वादळ आणि त्याच्यासोबत होतं शिरसोडीकरांची रायफल, गाडी आज 3य क्रमांकाचे मानकरी ठरले आणि आज ते आज 1,50,000 रुपयाचे मानकरी ठरले आणि गुलालचे मानकरी ठरले। तर दुसरं 2य क्रमांकाचे मानकरी ठरले म्हणजे स्वर्गवासी पंढरीनाथ फडके आणि गुरुनाथ फडके यांचा बैल आहे तो नवीन खरेदी म्हणजे तुफान आणि त्याच्यासोबत होता सुंदर। तुफान आणि सुंदर आज अतिशय चांगल्या प्रकारे गाडी धावली आणि ते आज 2य क्रमांकाचे मानकरी ठरले आणि ते आज 2.5 लाख रुपयाचे मानकरी आणि त्याच्यासोबत गुलालचे मानकरी ठरले। तर दुसरं पाहिलं तर आज देवेंद्र फडणवीस केसरीचा मान ज्यांच्या नावावरती आज दुसऱ्या जो पर्वातला जो मान आहे तो त्यांच्या नावावरती, तो म्हणजे अजित शेठ कारोंडेकरांचा चिक्या आणि त्याच्यासोबत होता छत्रपती संभाजीनगर यांचा लखन। तर मनोहर चव्हाण यांचा जो लखन बैल आहे तो आज प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आणि त्यांच्या नावावरती आज जो देवेंद्र फडणवीस केसरीचा किताब आहे तो त्यांच्या नावावरती झाला। तर मित्रांनो, ही झाला फायनलचा फेरा। तर हे आज मैदान कसं झालं, कोणकोणती बैले या मैदानामध्ये आली होती आणि कोणकोणती गाड्या गटाला मार खाल्ल्या, नंतर सेमीला मार खाल्ल्या, हे आपण थोडक्यामध्ये पाहूया। तर या मैदानामध्ये जवळजवळ पहिला ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर जो सासवडचा बादल आणि त्याच्यासोबत होता घाणनकरांचा बब्या, ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे गटाला 1-2 गाड्या पळाल्या आणि 2 गाड्यापैकी आज ही गाडी चांगल्या गटात पास झाली। नंतर दुसरं पाहायला गेलं तर आपला सर्वांचा लाडका पिस्टन आणि त्याच्यासोबत होता जो रुस्तम हिंद केसरीचा मानकरी होता, थार गाडीचा मानकरी होता तो म्हणजे मैब्या आणि त्याच्यासोबत दुसरी गाडी होती ती म्हणजे आपला ज्या मैदानामध्ये जी गाडी जोट्यात आली होती ती गाडी म्हणजे सर्जा आणि बकासूर, ज्या आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये देव मानला जातो तो म्हणजे आपला बकासूर आणि सर्जा होता वेगाचा शेवट। पण आज काय झालं की अप्रीत घडली की आज गटालाच दोन्ही पण अटीतटीच्या गाड्या होत्या। अटीतटीच्या गाड्या असल्यानंतर या गाडीला बकासूर सुद्धा आणि सर्जा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे गाड्या धावल्या। पण नंतर महिब्या आणि दुसरं पाहिलं गेलं तर ज्याच्यासोबत होता 22-11 पिस्टन, ही गाडी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे होता। तर अटीतटीच्या लढतीमध्ये महिब्या आणि पिस्टनचा आज गटाला ही झाला। नंतर त्याला सेमीमध्ये हार पत्करले तरी तर गटाला हे दोन्ही गाड्या सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पळाल्या। तर नंतर काही गट झाल्यानंतर सनी ड्रायव्हर यांच्यावरती भारतीय बैलगाडी संघटनेने कोणती कारवाई केली हे आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत। तर हे दुसरं पाहायला गेलं तर जे वेगळे जे एमएमचा राजा असेल, त्याच्यासोबत असेल चटणी भाकरीचा पैलवान घरणीकरांचा राजा असेल, हे सुद्धा गटपास झाले होते। नंतर दुसरं पिंटू शेडमोडे यांचं कॉकटेल असेल, कॉकटेल सोबत सुद्धा आज चांगला पैरा होता तो म्हणजे शेवाळे आबांचा पाकऱ्या। हे म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रातील सर्व टॉपचे बैल आहेत, टॉपचे नंदी आज या मैदानासाठी धावण्यात आलेले होते। जे यशवंत रामभाऊ जोशी जे बैल पैलवान असेल, नंतर बादल असेल, हे सर्व बैल आले होते। नंतर 4x4 गजा असेल, म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रातील जे टॉपचे बैल आहेत, टॉपचे नंदी या मैदानासाठी आले होते। तर या पहिल्या ह्याच्यामध्ये पहिला सेमी झाला, दुसरा सेमी झाला, तर तृतीय सेमीमध्ये तिसऱ्या सेमीमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे लढती झाल्या। नंतर 4थ्या सेमीमध्ये जे
महिब्या आणि पिस्टनची गाडी होती, त्यावेळी चौथ्या सेमीमध्ये महिब्या आणि पिस्टनला हार पत्करावं लागली. नंतर 5व्या सेमीमध्ये दोन ते तीन गाड्या टॉपच्या होत्या, ते म्हणजे आपला सप्तहिंदी केसरी बॉस आणि त्याच्यासोबत विठ्ठल नानाची नवीन खरेदी आपला तेजाबाई. आणि दुसरं पाहायला गेलं तर गाडी होती ती म्हणजे एमएमचा राजा आणि त्याच्यासोबत चटणी भाकरीचा पैलवान, ते म्हणजे घरणीकरांचा राजा. दुसरा होता शंभू आणि शंभू सोबत तो नवीन एक नंदी होता. तर मित्रांनो, ही झाले ह्या सेमीमध्ये सुद्धा अतिशय अटीतटीच्या लढतीमध्ये आपलं कडे आज सेमी ज्या ताकद पंजोमे होते, बैल किती म्हातारा झाला तर त्याची एक चुणूक नवीन दाखवून देतो. आणि तो सेमीमध्ये जवळजवळ कडनी सेमी आज पास केला, तो म्हणजे बॉस तो. आणि काळ्या मातीच्या रानाला बॉस सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे होतो. आणि त्याचं विठ्ठल नानाची नवीन खरेदी तेजाबाईने सुद्धा आज पब्लिकच्या बाजूने आज सेमी पास केला. आणि सर्व लोकांची जी विठ्ठल नानाचे फॅन आहेत, नंतर विठ्ठल नानावर प्रेम करणारे व्यक्ती त्यांची मने जिंकली. आणि आज वेगळ्या प्रकारे एक आनंद उत्सव आणि एक चुणूक वेगळ्या दाखवलं. तर तेजा सुद्धा टॉपला पळणारा बैल आहे आणि विठ्ठल नानांचं आणि रणजित सरांचं एक नाव एक वेगळ्या स्तरावर नेण्यात हे 100% खरं आहे. तर पाहायला गेलं तर 5वा सेमी झाला. 5व्या सेमीमध्ये सुद्धा वेगवेगळे बैल आलेले होते. तर 5व्या सेमी असेल, नंतर 6वा सेमी असेल, नंतर जो संग्राम आणि राजाजी पाठिंबाच्या मैदानामध्ये जे 5 लाखाची मानकरी ठरली होती, ही गाडी फॉल होऊन देखील गाडी पुढे उतरली, पण गाडी फॉल झाली, त्यामुळे त्याला निकाल नाकारण्यात आला आणि दुसऱ्या गाडीला निकाल देण्यात आला. तर मित्रांनो, हे झाले. तर फायनल सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे फायनल झाला. फायनलमध्ये तुम्हाला कोणकोणत्या गाड्या फायनल झाल्यात हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला जो बकासूरच्या 2च गाड्या पळाल्या, तर 2 गाड्याच्या पळाल्यानंतर बकासूर सोबत होता वेगाचा शेवट सर्जा, बकासूर आणि त्याच्यासोबत होता वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्या गाडीवर होते बबलू चाचा. आणि महिब्या सोबत होता पिस्टन 2211 आणि त्याच्यासोबत होते सनी ड्रायव्हर. तर मित्रांनो, सनी ड्रायव्हर यांनी ज्यावेळेस गाडी वळवतात त्यावेळी महिब्याच्या बैलाचा शेपटीचा चावा घेतला, असं त्या व्हिडिओमध्ये निदर्शन आलं. त्यावेळेस भारतीय बैलगाडी संघटनेने त्याच्यावरती कारवाई केली. जे आता त्यांनी गटाला ज्या गाड्या चालवल्या होत्या, त्या सेमीमध्ये ज्या गाड्या असतात, नंतर ज्या फायनल गाड्या येतात, ज्यावेळेस ड्रायव्हरनं तो चालवेल त्यावेळेस गाडी नाकारण्यात येईल, ही गाडी बाद करण्यात येईल, अशी माहिती बैलगाडी संघटनेने आणि समालोचकांनी सांगितली. आणि सनी ड्रायव्हर वरती एक मैदान बॅन करण्याची अशी माहिती दिली. तर आज तुम्हाला काय वाटतं, बकासूर वरती अन्याय झाला का? पण बकासूरची गाडी आज फायनलला पळायला पाहिजे होती का? तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. हा व्हिडिओ आवडले जास्तीत लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद. व्हिडिओमध्ये निदर्शन आलं त्यावेळेस भारतीय बैलगाडी संघटनेने त्याच्यावरती कारवाई केली. जे आता त्यांनी गटाला ज्या गाड्या चालवल्या होत्या, त्या सेमीमध्ये ज्या गाड्या असतात, नंतर ज्या फायनल गाड्या येतात, ज्यावेळेस ड्रायव्हरनं तो चालवेल त्यावेळेस गाडी नाकारण्यात येईल, ही गाडी बाद करण्यात येईल, अशी माहिती बैलगाडी संघटनेने आणि समालोचकांनी सांगितली. आणि सनी ड्रायव्हर वरती एक मैदान बॅन करण्याची अशी माहिती दिली. तर आज तुम्हाला काय वाटतं, बकासूर वरती अन्याय झाला का? पण बकासूरची गाडी आज फायनलला पळायला पाहिजे होती का? तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. हा व्हिडिओ आवडले जास्तीत लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.